विद्यार्थी मित्रांनो, चौधरी कोचिंगच्या या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। इंग्लिश मीडियमचा जो आता पेपर आहे मराठी लोअर, या पेपरमध्ये नेमकं कवितेमध्ये कोणते मुद्दे विचारणार आणि कोणत्या कविता येणार मी इथं तुम्हाला करून दिलेला आहे। 4 मार्कांसाठी विचारला जाणारा हा प्रश्न पूर्णपैकी पूर्ण गुण देतो मित्रांनो। बघा, पहिली कविता मित्रांनो तुमच्या समोर मी ठेवत होतो, अंकेला मी दास तुझा। याचे कवी आणि कवी आहे मित्रांनो संत नामदेव महाराज। त्याच्यानंतर या कवितेचा विषय आहे विठ्ठलाची वाट पाहणाऱ्या भक्ताची मानसिकता। हा झाला कवितेचा विषय। पुढची कविता आहे योगी सर्व काळ सुखदाता। कवी आहे संत एकनाथ आणि कवितेचा विषय आहे पाणी व योगी पुरुष यांची तुलना केलेली आहे। पुढची कविता आहे 2 दिवस। कवी आहेत नारायण सुर्वे आणि कवितेचा विषय आहे मित्रांनो कामगारांच्या जीवनाचे चित्रण। औक्षण नावाची कविता आहे। कवयित्री आहेत इंदिरा संत। सीमेवर लढणाऱ्या जवानांना औक्षण केलेलं आहे, म्हणजे आरती केलेली आहे, ओवाळला आहे, पूर्ण आहे। पुढची कविता आहे रंगमजेचे रंग उद्याचे। कवयित्री आहे अंजली कुलकर्णी आणि कवितेचा विषय आहे पर्यावरणाची काळजी घेतली तर माणूस समृद्ध होतो। पुढची कविता आहे मित्रांनो हिरवगार झाडासारखं। या कवितेचे कवी आहेत जॉर्ज लोपिस आणि कवितेचा विषय आहे की झाडाची सहनशीलता, परोपकार वृत्ती, दातृत्व हे गुण प्रस्तुत कवितेत आलेले आहे। शेवटची कविता आहे स्वप्न करू साकार। कवितेचे कवी आहेत किशोर पाठक आणि कवितेचा विषय आहे देशाच्या उज्ज्वल भविष्याचे चित्र रेखाटलेले आहे। म्हणजे 3 मुद्दे इथं झालेले आहेत, 2 मुद्दे कवितेचा कवी झालेले आहे आणि कवितेचा विषय। आता येतो तिसरा मुद्दा, प्रस्तुत कविता आवडण्याची न आवडण्याची कारणं। मित्रांनो, कोणतीही कविता आली तरी मी तुम्हाला एक युनिक हे करून दिलेलं आहे, कविता आवडण्याची न आवडण्याची कारणं। प्रस्तुत कविता मला आवडलेली आहे कारण मनाला भिडणारी भाषा आहे, सहज सोपी भाषा रचना वास्तव चित्रण उभं करते। बस असं लिहिलं तरीही तुम्हाला मार्क मिळतात। आता प्रत्येक कवितेला काही शब्दार्थ येतात आणि शब्दार्थ त्याच्यामध्ये मी काही तुम्हाला समानार्थी शब्द इथं दिलेले आहे। सगळ्यात पहिला आपली कविता आहे मित्रांनो अंकेला मी दास तुझा। याच्या कवितेमध्ये शब्द दिलेले आहे कनवाळू म्हणजे दयाळू, अंकेला म्हणजे अंकित झालेला, काज म्हणजे काम, इथं काम पाहिजे, पाळस म्हणजे हरणीचे पिल्लू। दुसरी आपली कविता आहे योगी सर्व काळ सुखदाता। त्याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे चकोर म्हणजे चंद्रकिरण पिऊन जगणारा पक्षी, पंखवा म्हणजे पक्षिणीचे पंख, जीवन म्हणजे पाणी, उदक म्हणजे पाणी, तृषित म्हणजे तहानलेला, असे शब्द त्याच्यात येतात। पुढची कविता आहे 2 दिवस। या कवितेमधले तुम्हाला शब्दार्थ डोईवर म्हणजे डोक्यावर, गान म्हणजे तारण, हरगळी म्हणजे प्रत्येक वेळी, शकणी म्हणजे तापणे। ओके, लक्षात आलं असेल। पुढची कविता बघू औक्षण या कवितेमध्ये आपल्याला दिलेले शब्दार्थ बघूया। एक औक्षण म्हणजे ओवाळणी घालणे, शीर म्हणजे नस किंवा धमनी, द्रव्य म्हणजे धन पैसा, पाजळणे म्हणजे पेटवणे। पुढची कविता आहे मित्रांनो रंगमजेचे रंग उद्याचे। याच्यामध्ये दिलेले आपण शब्दार्थ बघू। सृष्टी म्हणजे जग, पुष्टी म्हणजे पाठबळ, वृष्टी म्हणजे पाऊस, अनोळखी म्हणजे निराळी किंवा वेगळी, असे शब्दार्थ। पुढची कविता आहे याच्यामध्ये हिरवगार झाडासारखं। याच्यामधले कोणते शब्दार्थ मुकाट म्हणजे शांत, मंजूळ म्हणजे सुरेल, कवेत घेणे म्हणजे मिठीत घेणे, टक म्हणजे एकसारखे बघणे, टवटवीत म्हणजे प्रफुल्लित। त्याच्यानंतर पुढची कविता आहे मित्रांनो स्वप्न करू साकार। शेवटची कविता, या कवितेमधले शब्द बघू। ललकारणे म्हणजे पुकारणे, नौबत म्हणजे काळ किंवा प्रसंग, त्याच्यानंतर विभव म्हणजे ऐश्वर्य त्याला म्हणू किंवा भाग्य, संपदा म्हणजे संपत्ती, अशा पद्धतीचे शब्दार्थ याच्यामध्ये तुम्हाला दिलेले आहे। आणि मी तुम्हाला कवितेचे जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यासंदर्भात कवितेचे कवी, कवितेचा विषय, प्रस्तुत कविता आवडण्याची न आवडण्याची कारणं आणि शब्दार्थ सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत। यातीलच कविता येईल, वेगळी कविता येणार नाही, म्हणून चांगल्या पद्धतीने याचा अभ्यास करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पाठवा आणि तुम्हाला परीक्षा करता बेस्ट ऑफ एफर्ट्स। थँक्यू।